नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। तरोडीमध्ये काशी विश्वेश्वर मंदिर, तुपे वस्तीवर हनुमान मंदिर येथे सभामंडपाचे उद्घाटन तर सोमेश्वर मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन आमदार शंकर गडाखांच्या हस्ते संपन्न झाले। महाराष्ट्र राज्यात 2024 विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। अशा वेळी नेवासा तालुक्यातील विविध उमेदवारांकडून प्रचार प्रसाराला सुरुवात झालेली आहे। मात्र यामध्ये विद्यमान आमदार शंकरराव गडाखांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा धडाका लावलेला आहे। नुकतेच तरोडीतील काशी विश्वेश्वर मंदिर व सावता महाराज मंदिर प्रांगणात शंकर गडाख यांच्या हस्ते त्यांच्या विकास निधीतून सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले। सोमेश्वर मंदिर येथे सभामंडपाचे भूमिपूजन व तुपेवस्ती येथे हनुमान मंदिर सभामंडप उद्घाटन शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाले। तसेच वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यासाठी दिशाधार गुरुकुलची स्थापना करण्यात आल्याचे कैलास महाराज राजगुरू यांनी यावेळी सांगितले। काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणात 100x60 असा सभामंडप तयार झालेला आहे। यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग हे अध्यक्षस्थानी होते। काशी विश्वेश्वर मंदिराचे संस्थापक हरिभक्तपरायण रामनाथ महाराज राजगुरू यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले। या कार्यक्रमाप्रसंगी एकनाथराव कावरे, आत्माराम लोंढे, रेपाळे, दौलतराव देशमुख, बाळासाहेब कचरे, रामकिसन क्षीरसागर, सुरेश राजगुरू, सचिन क्षीरसागर, कारभारी तुपे, भाऊसाहेब दरोडे, संजय खळेकर, शिवाजी महाशिकारे, शंकर कनेरकर, सयाजी कनेरकर व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन वैष्णवी देवी ग्रुप यांनी केले। तर या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन व सर्वांचे आभार कैलास महाराज राजगुरू यांनी व्यक्त केले। आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी YouTube वरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा।